नकळत मनाला स्पर्श करणारी, माणसाच्या अस्तित्वाशी जोडलेली प्रवास हीच खरी जगण्याची किमया आहे. प्रवास म्हणजे क्षितिजाच्या पलीकडचं जग पाहण्याची आणि स्वतःला नव्याने शोधण्याची अनमोल संधी आहे. अनोळखी ठिकाणीच आपण स्वतःला नव्याने शोधतो. एखाद्या अनोळखी व्यक्तीचे हसू, परदेशातील एखादा सूर्योदय आणि जीवनातला तो अनोखा स्वाद, नाव माहीत नसलेला पण कधीही न विसरण्याजोगा. प्रत्येक प्रवासामागे एक कथा असते, प्रत्येक रस्त्याला एक आत्मा असतो आणि प्रत्येक संस्कृतीमध्ये शिकण्यासारखं काहीतरी दडलेलं असतं. म्हणून हलकं पॅक करा आणि मोठं स्वप्न पहा. कारण हे जग सुंदर आहे, हे जग अफाट आहे आणि प्रत्येक कोपऱ्यात एक आश्चर्य दडलेलं आहे. मी पुष्कर जोग महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या ट्रॅव्हल शो मध्ये. केसरी प्रस्तुत माझा अराउंड द वर्ल्ड. हाय, नमस्कार. असं म्हणतात की मराठी माणूस बिझनेस करायला घाबरतो किंवा कुठेतरी कमी पडतो. म्हणजे मराठी माणूस नोकरी शोधतो आणि त्याच्यातच संतुष्ट राहतो. पण दुबईमध्ये आल्यावर मला हे जाणवलं की सर्वात जास्ती बिझनेसमॅन इथेच आहेत आणि प्रत्येकामध्ये एक जिद्द आहे, एक उमेद आहे काहीतरी करून दाखवण्याची. माझ्यासोबत माझे मित्र प्रसाद पाटील जी आहेत. नमस्कार. नमस्कार प्रसादजी. काय दुबईमध्ये सर्वात जास्ती बिझनेसमॅन आहेत आणि आपले मराठी बिझनेसमॅन आहेत, त्यात तुम्ही एक आहात. मला खूप प्रसाद तुमचं कौतुक वाटतं, अभिमान वाटतं. गेले बरेच वर्ष तुम्ही इथे आहात आणि GMC गाडीत आपण चाललेलो आहे. ही गाडी म्हणजे UAE मध्ये खूप मोठी गाडी मानली जाते आणि एकच मराठी माणूस आहे दुबईमध्ये, अख्ख्या UAE मध्ये, ज्याच्याकडे GMC गाडी आहे. ती आणि माझ्या मित्राकडे प्रसादजींकडे आहे. थँक्यू सो मच पुष्करजी. पहिले तर तुम्ही माझ्यासारख्या एका तरुण उद्योजकाला ह्या शोवरती इन्व्हाइट केलं. नो प्रॉब्लेम, एनी टाइम. थँक्यू सो मच. मला इंजिनिअरिंगची आवड होती तर मी इंजिनियर झालो. त्यानंतर मी भारतामध्ये मी नाशिकचा. अरे वा वा, नाशिकचे पाटील आहेत बरं का. तर नाशिकला मी इंजिनिअरिंग झालं. माझं कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये चांगल्या जर्मन कंपनीत सिलेक्शन झालं. तिकडे 1 वर्ष मी काम केलं. त्या कंपनीकडून आपल्याला काय गोष्टी शिकता येतात आणि ज्या दिवशी आपल्याला नवीन गोष्टी शिकण्यासाठी वाव नाही मिळाला तर आपण नवीन कंपनी पाहून आपण नवीन शिकण्याचा एक ध्यास ठेवायला पाहिजे असतो. बरोबर आहे, बरोबर आहे. मी ऑइल अँड गॅस इक्विपमेंट सेलिंग याचा बिझनेस करतो. तर आता 5 वर्ष झाले आणि माझा 18 देशांमध्ये आता सप्लाय आहे. वा. तर दुबईचे सगळे देश, दुबईच्या आजूबाजूचे, अबुधाबीचं ॲडनॉक, सौदीचं अरामको, टोटल एनर्जी नायजेरियाला, फ्रान्सला, रशिया आणि आमचं मलेशिया पेट्रोनॅस, ह्या इकडे माझा सप्लाय आहे मटेरियल. खूप छान प्रसादजी. फक्त हा बिझनेस नाही करत, तुमचं वेगवेगळे बिझनेसेस आहेत. म्हणजे तुम्ही कस्टमाइज्ड टुरिझम मध्ये पण आहात. हो बरोबर. आणि ऑफकोर्स प्रसादजींची धर्मपत्नी म्हणजेच प्रियाताई पाटील ह्या सुद्धा कस्टमाइज टुरिझम
इथे करतात आणि मी स्वतः त्यांच्या टुरिझम अंडर मी इथे कस्टमाइज माझा प्लॅन केलेला आहे. आणि पुढे काय प्लॅन्स आहेत तुमचे? म्हणजे आता हे तर बिझनेस चालू आहे, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या फील्ड्समध्ये येण्याचा इंटरेस्ट आहे असं मला जाणवलं. फक्त ऍक्टिंग फील्डमध्ये येऊ नका, बिकॉज तुम्ही खूप हँडसम सुद्धा आहात. तो माझ्या पोटावर पाय नको. नाही, तुम्हाला सांगू का, हो. फक्त हँडसम राहिलं आणि त्याच्यात गुण नसले तर ते जास्त काळ टिकत नाही. हे प्रत्येक प्रोफेशन साठी असतं. बरोबर बरोबर. सो डेफिनेटली. पण आता पुढे जर म्हणणार तर हे विश्व तसं खूप मोठं आहे. आता आमच्या बिझनेस थ्रू आम्ही खूप सारे आपले मराठी जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, आम्ही त्यांना ऑनबोर्ड करतो. त्यांना आम्ही ऑइल अँड गॅस कंपनीमध्ये अप्रुव्हल आणून देतो आणि त्यांचा बिझनेस सुरू करून देतो. वा. मी आता प्रसादजींच्या ऑफिसमध्ये चाललोय, दुबईच्या त्यांचं जे ऑफिस आहे तिथे चाललोय. आणि खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडलात प्रसादजी. म्हणजे अनेक लोकांना मी भेटलो इथे, जे बिझनेसमॅन आपले होते मराठी, ते पण तेच म्हणत होते की ऑफकोर्स ड्रीम बिग, स्वप्न बघा, मेहनत करा, आणि जर तुमचं इंटेंट प्युअर असेल ना तर तुम्हाला सक्सेस मिळणारच. आणि ते तुम्ही शब्द वापरलात इंटेग्रिटी, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं इंटेंट, सिन्सिअरिटी हे खूप मॅटर करतं. आणि म्हणूनच आज दुबईमध्ये आपले इतके मराठी बिझनेसमॅन आहेत, ऑन्टरप्रेनर आहेत, हे बघून, हे ऐकून इतका अभिमान वाटतो, कौतुक वाटतं. नाही, आणि दुबईची अजून एक खासियत आहे, इथे जेवढे मराठी एंटरप्राइजेस लोक आहेत ते एकमेकांना प्रचंड सपोर्ट करतात. इथे एकी आहे, युनिटी आहे. Yes. वा वा वा. पण ती एकी तेव्हाच राहते जेव्हा ते लोक म्हणतील नाही, इंटेंट इज प्युअर ऑफ डुईंग द वर्क. खरंय खरंय. जेव्हा तुमचं इंटेंट प्युअर असेल, जसं तुम्ही पाहिजे, आपण म्हणतो ना इंटेंट प्युअर लागतं. बरोबर. तर चला, आपण आता छान गप्पा मारलेल्या आहेत. आपण आता प्रसादजींचं छान दुबईचं ऑफिस बघूया. दुबईची लोक ओळखली जातात त्यांच्या ग्रेट कन्स्ट्रक्शनसाठी, नवनवीन आयडियाजसाठी आणि फ्युचरिस्टिक विजनसाठी. माझ्या मागे जी आकृती तुम्ही बघताय ते आहे दुबईचं नवीन लँडमार्क. तुम्ही ओळखलंच असेल, द म्युझियम ऑफ द फ्युचर. म्युझियम ऑफ द फ्युचर या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन किंवा आकार हेच एक आश्चर्य आहे. याचा शेप एलिप्टिकल आहे, ज्याला कुठल्याही पिलरचा सपोर्ट नाही आहे. म्युझियम ऑफ द फ्युचरच्या आत गेल्यानंतर अगदी 30 वर्ष फ्युचरमध्ये गेल्यासारखं वाटतं. इथे मोठ्या लोकांपासून लहान मुलांची देखील गर्दी असते. हे म्युझियम जितकं क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह आहे तितकंच एज्युकेटिव्ह सुद्धा आहे. इथे AI, रोबोटिक्स, क्लायमेट चेंज, स्पेस एक्सप्लोरेशन आणि ह्युमन वेलनेस असे विषय एक्सप्लोर केले जातात. म्युझियमचं बाहेरचं डिझाईन एक मेसेज देतो आणि ते डिझाईन एक अरेबिक कॅलिग्राफी आहे. ते शेख मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम यांचे कोट्स आहेत, जे भविष्य, उद्देश आणि कल्पना ह्यावर आधारित आहेत. फ्युचर बिलॉंग्स टू दोज हू कॅन इमॅजिन इट, डिझाईन इट
अँड एक्झिक्यूट इट. या म्युझियममध्ये प्रत्येक फ्लोअर एक वेगळंच जग आहे. अगदी 30 वर्ष फ्युचरमध्ये गेल्याची फिलिंग येते. इथे मोठ्यांपासून लहानांपर्यंत गर्दी असते. हे जितकं इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह आहे तितकंच एज्युकेटिव्ह सुद्धा आहे. AI, रोबोटिक्स, क्लायमेट चेंज, स्पेस एक्सप्लोरेशन आणि ह्युमन वेलनेस हे सगळे विषय इथे एक भटकंती सुरू आहे ना. लंडनमध्ये, दुबईमध्ये आपले मराठी खाद्यपदार्थांची आठवण आली हो. पण मी आता मुंबईत नाही आहे. कुठे माहिती आहे का? मी दुबईत आहे. आपण आज भेटणार आहोत UAEच्या अन्नपूर्णाला. आपण भेटूया प्राची सावंत मॅडम यांना. मॅम, खूप खूप स्वागत तुमचं केसरी प्रस्तुत माझा अराउंड द वर्ल्ड आमच्या कार्यक्रमात. तुम्ही पूर्ण UAEमध्ये आपले मोदक, पुरणपोळी सगळीकडे पोहोचवता आणि आपली मराठी खाद्य संस्कृती तुम्ही जपली आहे. ही आयडिया कधीपासून आली? मी आज चिपळूणमधून इकडे आली आहे दुबईला. वा. 1919ला माझं लग्न झालंय. बरोबर बरोबर. लग्न झाल्या लगेचच मी दुबईला आले. बरोबर. आणि मग ती आवडच होती म्हणजे अशी महाराष्ट्रीयन. आणि माझी आई स्पेशली खूप शुगरण होती. अच्छा. तिच्याकडूनच मला वाटतं माझ्याकडे आलं असणार आहे. अरे वा वा. आणि पुरणपोळी आणि त्याच्या आधी मी सांगेन की मला काही येत नव्हतं दुबईला आले तेव्हा. अच्छा. हो, मी अजिबात किचन मध्ये असं एवढं स्वतःच्या अंगावर पडेल असं काही केलं नव्हतं. मग इथे येऊन ह्यांच्या सगळ्यांच्या मित्रांकडे जाऊन त्यांच्या मिसेस कडून मी शिकले चिकन कसं करायचं. हे असं नॉनव्हेज तर मला येतच नव्हतं, पण मी त्या सगळ्या मैत्रिणींकडून बघून आणि त्यांच्याकडून मी हे शिकले. आणि मग नंतर मला हे मोदक आणि स्वयंपाक करायची आवडच होती. अशी आवड होती आधीपासून. वा 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 वा. आवडायचं आणि करायला. तर मग मी मोदक शिकले, पुरणपोळी करायला लागली. आणि मेन सगळ्या इकडे दुबईमध्ये प्रत्येकाच्या घराघरात मोदक आणि पुरणपोळी 365 डेज माझी जाते. आणि सगळे म्हणजे फक्त महाराष्ट्रीयनच नाही घेत, अच्छा, इतर लोक सुद्धा माझ्याकडून पुरणपोळी आणि मोदक घेतात. म्हणजे पूर्ण वर्षभर चालू असतं. आणि मेन म्हणजे आधी आमच्याकडे खूप लोक, आम्ही सोशल वर्क मध्ये काम करत असले, माझे मिस्टर अशोक सावंत, त्यामुळे मग माझ्याकडे बऱ्याच लोकांच्या मीटिंग वगैरे व्हायच्या. मग त्या निमित्ताने आम्ही सगळ्यांना जेवणच करू घालायचं. तर त्या लोकांनी मला सांगितलं की तुमच्या हाताला चव आहे, तुम्ही काय काहीतरी सुरू करत नाही आहात. मग मी पुरणपोळी आणि मोदकापासून चालू केलं. श्रीखंड पण मस्त असतं, हेल्दी 2-3 प्रकारचे लाडू आहेत. आणि माझ्या मिस्टरांना आता शुगर असल्यामुळे मी डाएटवाले बिस्किट सुद्धा करते, ज्वारीची आणि बाजरीचे. वा. म्हणजे आता टेन्शन नाही. म्हणजे आता जर तुम्हाला दुबईत यायचंय आणि तुम्हाला मोदक खायचेत, पुरणपोळी खायची किंवा लाडू खायचेत, तर कुणाला संपर्क करायचा? प्राची सावंत मॅडमना संपर्क करायचा. गेले बरेच दिवस आम्ही भटकंती चालू आहे आमची. आणि UK मध्ये काय होतं, क्रोझॉ, फिश अँड चिप्स, फिरता फिरता म्हणजे आपल्याला मराठी खाद्यपदार्थांची आठवण येते. मला माहिती होतं की मी इथे येणार आहे आणि मला मोदक आणि पुरणपोळी खायला मिळणार आहे, त्यामुळे मी खूप आनंदात होतो. पण मला सांगा, गणेशोत्सवात तुमची ऑर्डर्स बरेच असतात. होय होय. फक्त महाराष्ट्रीयन लोकांकडनं नाही तर इतर लोकांकडनं सुद्धा मोदक मागून घेतले. तुम्ही कोकणातलेच आहात? हो, आम्ही सर सुद्धा कोकणातले. सर पण कोकण. आणि मी सुद्धा कोकणातले. अरे योवा कोकण आपला असा. मॅम आणि सरांना खूप वर्षांपासून ओळखतो मी. प्रत्येक वेळेस त्यांच्या घरी येऊन छान खातो आणि अगदी घरच्यासारखी फिलिंग आहे. खूप छान वाटतं मॅम. आणि पूर्ण UAEला तुम्ही मोदक आणि आपल्या खाद्यपदार्थांनी तुम्ही तृप्त करताय, ह्याचा खूप अभिमान वाटतो. अजून म्हणजे बाहेर सुद्धा जातात, कॅनडा, USA, मस्कट तर UAE मध्ये आलं. पण आणि अजून एक सांगायचं तुला, माझ्याकडून एक लेडी आहे, तिचे सासऱ्यांना पुरणपोळी खूप आवडते, तर ती इथून मुंबईला घेऊन जाते. अशा 2 लेडीज आहेत. म्हणजे जसं मी घेऊन जाणार आहे 80+ आहेत त्यांचे सासरे आणि वडील. केरळामध्ये पण इथून पुरणपोळी आणि मेथीचे लाडू घेऊन जातात. म्हणजे आपल्या मुंबईमध्ये सगळं मिळतं. म्हणून मी म्हटलं की, आणि ते सकाळी 80+ असून सुद्धा सकाळी 1 पुरणपोळी चहा बरोबर खातात ते. वा वा वा. नाही, थँक्यू. मला सरांना विचारायचंय, सर तुम्ही गेले 40 वर्ष UAE मध्ये आहात. मॅम इथे मोदक आणि पुरणपोळी सगळीकडे पोहोचवत आहेत. कसं तुम्ही त्यांना सपोर्ट केलं आणि तुम्ही 40 वर्ष इथे आहात,
तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आहात, काय सांगाल? सर्वप्रथम आमच्या दोघांकडून पुष्कळ तुझे आभार. तू जेणेकरून आम्हाला केसरी आणि ABP माझांना कनेक्ट करून आज लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक साधन दिलंस. त्यावेळेस तिघांचंही मनापासून आभार मानतो. थँक्यू. मी जवळजवळ महाराष्ट्र मंडळामध्ये गेली बरीच वर्ष आहे. त्यांचा प्रेसिडेंट होतो, ट्रस्टी होतो. आता आमचं जे फाउंडर महाराष्ट्र मंडळ दुबईचं आहे त्याचं मी फाउंडर कमिटीवर आहे. त्यात आमचं एक 20 वर्ष गेली 20 वर्ष एक महाराष्ट्र लोकांसाठी आम्ही एक बिझनेस फोरम ज्याच्यामध्ये 500 लोक एंटरप्रिनर्स आहेत, तर त्यांचा मी मीडिया कम्युनिकेशन बघतो. त्यांचा पण मी एक फाउंडरच आहे त्या असोसिएशनचा गेली 20 वर्ष. तर त्यामुळे माझा ना बऱ्याचशा लोकांची संपर्क आलेला. मी म्हणालो की आपण का नाही आपली एक ट्रॅडिशनल, कारण इकडे दुबईमध्ये तुम्ही आता हल्ली पाहिलात की एवढी संस्कृती जोपासली जाते आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे सगळ्या प्रकारचे सण साजरे केले जातात. बरोबर. पण त्या सणामध्ये ना कुठेतरी एक आपली चव मिसिंग वाटली. दिवाळी फराळ आमचा एक चांगला प्रकारे लोकांनी चांगला उचलून घेतला. मग त्याच्यात लाडू बनतात. हो, सगळे लाडूचे प्रकार. बेसन लाडू 2 वर्षापासून त्याचे जे कस्टमर बेस जर म्हणाला तर 2 वर्षाचा मुलगा आईला सांगतो मला हेच लाडू हवेत आणि तिची आई नेहमी ती लाडू घेते त्या 2 वर्षाच्या मुलाला. तसंच 80 वर्षाची माणसं पण ते खातात. तो हा जो कस्टमर बेस, हा कस्टमर बेस फक्त चव आहे, आपुलकी आहे म्हणून आहे. बरीच आपली युवा पिढी मोमोज आणि इटालियन फूड किंवा हे सगळे जे क्विझिन्स आहेत त्याला प्राधान्य देतं. इथे राहून आपल्या मराठी खाद्यपदार्थांना प्राधान्य देणं हे फार महत्वाचं आहे सर. मोमोज जसं तुम्ही म्हणालात की त्याचं मार्केटिंग एवढं होतं, पण मोदकाचं मार्केटिंग जगभर करूया. नाही, करणं जरुरी आहे. मी तुला म्हणालो ना की हा व्यवसाय म्हणून आम्ही जास्त पाहत. बरोबर. आम्ही सामाजिक आणि ह्याच्यामध्ये बरेचसे वर्ष काढले. फॅमिली पॅक जसं दिवाळीसाठी केलेत ते एवढे पॉप्युलर झालेत. जंग पिढी आमचं घेते ह्याच्यामध्ये आम्हाला जाम त्याचा ना आम्हाला. सर ते सर्वात महत्वाचं आहे. युवा पिढीला म्हणजे बर्गर आणि हे तर खातातच, इटालियन पास्ता वास्ता खातात. बरोबर. मोदक, पुरणपोळी, शंकरपाळ्या, चिवडा ह्याची ओळख म्हणा किंवा हे खायलाच हवं त्यांनी. तेच आम्हाला आवडतंय. पेरेंट्स म्हणतात आमच्या मुलांसाठी हवंय आणि ते मुलांसाठी बाहेरगावी पाठवतात. त्याच्यापेक्षा आमचं अचिव्हमेंट जास्त म्हणजे मोठं नाहीये. बरोबर. म्हणजे मला मनापासून आनंद होतोय सर आणि खूप अभिमान वाटतो. आपली खाद्य संस्कृती आपण इथे जोपासलीये, जपलीये. येत्या काही वर्षात मला खात्री आहे आपल्या अन्नपूर्णा मॅडमचं आपलं एक रेस्टॉरंट सुद्धा असेल आणि त्याचं आपण नाव पण अन्नपूर्णाच देऊया. म्हणजे एक दिवस असा येईल की लोक आपला जो मोदक हा एक डेझर्ट म्हणून किंवा स्वीट डिश म्हणून प्रत्येकाच्या घरी पोहोचेल. खरंय आमचा उद्देश. थँक्यू सो मच सर. खूप खूप आभार मॅम. खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.